हाय हॅलो नमस्कार। आज मी काकडीपासूनची एक रेसिपी बनवते आहे। त्यासाठी ही 2 काकडी घेतल्या आहेत। आता पुढची कृती करते। काकडी मी बारीक कापून घेतली आहे आणि साली सकटच घेतली आहे। मिक्सरमध्ये आता काढून घेते, मिक्सरच्या भांड्यामध्ये सॉरी। आता ही मिक्सरमध्ये बारीक करून घेते। काकडी वाटून घेतली आहे। आता त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालते, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, गहू पीठ अर्धी वाटी, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदूळ पीठ आणि अर्धी वाटी गहू पीठ असं घातलं आहे। कोथिंबीर, पुदिना आणि ह्या 3 मिरच्या घेतल्यात। पुदिना, कोथिंबीर, मिरच्या। आता हे परत बारीक वाटून घेते। मीठ घालून घेते 1 चमचा, 1 वाटी पाणी घालते। वाटण बारीक वाटून घेतलं एकदम स्मूथ। सर्व बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता हे बॅटर मी 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवते। एक गरमीत खाण्यासाठी आणि थंडावा येण्यासाठी असा एक पदार्थ बनवते। हे आता मी बाजूला ठेवून देते 15-20 मिनिटासाठी। जिरं आणि राईची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आहे चटणीला। बॅटर 20 मिनिटं ठेवून दिलेलं। आता एवढी बॅटर पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे, बघा कसं आहे ते। 20 मिनिटं झाली आहेत। वर मी तवा ठेवला आहे आणि तेल टाकून कांद्याने असं तेल लावून घेते। कांद्याने तेल लावून घेते। तुम्ही टिश्यू पेपरने पण लावू शकता। मी कांदा घेतला आहे आणि हा लोखंडी तवा आहे। ही काकडीचे डोसे बनवते। जाळी छान पडली आहे बघा। असेच मी बाकीचे करून घेते। किती जाळी पडली आहे बघा, छान जाळी पडली आहे। मी थोडासा चिमूटभर असा मी सोडा टाकला होता, बेकिंग सोडा। काकडीचे डोसे तयार आहेत, एकदम सॉफ्ट, जाळीदार। हे बघा, काकडीचे डोसे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज। एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे डोसे तयार आहेत, नक्की करून बघा। खूप छान होतात, चवीला पण छान लागतात आणि सॉस, दही किंवा चटणीबरोबर खूपच छान लागतात। नक्की करून बघा।